हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. काल होता नागपंचमीचा सण. आम्ही कसा साजरा करतो आमच्या मराठवाडा पद्धतीने ते बघूया. छान मेहंदी काढली होती मी दोन्ही हातांवर. एवढी काही परफेक्ट येत नाही, पण चालतं जसं आहे तसं. सकाळी सकाळी दारासमोर छान रांगोळी काढून घेतली. मग मुलाचा टिफिन बनवायला घेतला. आज आमच्याकडे 12 वाजेपर्यंत तवा कढई ठेवत नाही आणि काही कापतही नाही. त्यामुळे साधा सोपा असा ब्रेड टोस्ट करून त्याला जाम लावून घेतला आणि टिफिन पॅक करून दिला. त्याला बाय केलं आणि आमच्यासाठी चहा ठेवला. आम्ही पण आज ब्रेड जामचाच नाश्ता केला. मला आठवतंय आम्ही लहानपणी चहा टोस्ट, चहा खारी पोटभर खाऊन घ्यायचं सकाळी. म्हणजे 12 वाजेपर्यंत नो टेन्शन. घर छान आवरलं होतं. मग घरातली पायपुसणेही स्वच्छ करून घेतली आणि वाळायला घातले की पाऊस सुरू झाला. तुमच्याकडे आहे ना पाऊस? असो. साडी नेसून पूजेच्या तयारीला लागले. पूजेसाठी ताट तयार करून घेतले. दूध, ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला. आघाडा, दुर्वा याचा हार तयार करून घेतला. आमच्याकडे नाग नरसोबाच्या फोटोचीच पूजा करतात. शहरात कुठे आला वारूळ. छान मनोभावे अशी पूजा करून घेतली आणि 12 नंतर मुलांसाठी उपमा आणि आमच्यासाठी पोहे बनवून घेतले. हे सगळं आवरेपर्यंत दुपार झाली. मग काय, पुरणाच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आज काही आरामाचा दिवस नाही. एकीकडे डाळ लावली कुकरला, तर दुसरीकडे कांदा भाजत ठेवला. बघा तर डाळ किती छान मऊ अशी शिजली आहे. कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये डाळ शिजायला टाकली आणि त्यात जेवढी डाळ तेवढा गूळ, थोडी साखर घालून डाळ छान परतून घेतली. तिकडे डाळ होते तोपर्यंत रशीची तयारी करून घेतली. सगळं साहित्य तेलात परतून घेतलं तोपर्यंत तिकडे डाळही छान परतली होती. गूळ घातल्यामुळे डाळ अशी थोडी पातळ होते, त्यामुळे ती छान परतून घ्यायची, म्हणजे गूळही विरघळतो आणि डाळही घट्ट होते. ते मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्याचं पुरण करून घ्यायचं. म्हणजे पुरणाच्या चाळणीतनं गाळून घेतलं मी. तर रशीला पण छान असा कट आला होता. पोळ्यांच्या तयारीला लागले. छान मस्त अशा मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्या होत्या, पण व्हिडिओ काढायचं विसरले. इकडे दूध गरम करून घेतलं आणि दुसरीकडे गरमागरम भजी केली. भजी नसेल तर सणाचा आनंदच येत नाही. आधी देवाला नैवेद्य अर्पण करून घेतला. मी छान गरमागरम जेवून घेतलं. तर अशी साजरी केली आम्ही नागपंचमी. प्रत्येक जिल्हा गावानुसार वेगवेगळी पद्धत असते सण साजरा करण्याची, पण उत्साह मात्र सेम असतो, हो की नाही? कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि एक लहानपणीची आठवण सांगते. आमच्या घरासमोर एक लिंबाचं मोठं झाड होतं. पंचमीच्या दिवशी त्या झाडाला मोठे 2 झोके बांधायचे. दिवसभर नंबर लावून झोका आम्ही मैत्रिणी, कॉलनीमधल्या बायका खेळायचो. खेळून थकल्यावर घरी जाऊन गरमागरम आईने केलेली पुरणपोळी एन्जॉय करायची. गेले ते दिवस आता, हो ना ताईंनो?